ओम साईराम मंडळी. आज आपण नवीन एका स्पेशल अशा ब्लॉगमध्ये भेटलेलो आहोत. कारण आज माझ्या भावाने त्याच्या ट्युशनच्या लेकरांची सहल काढलेली आहे आणि त्याच्या ट्युशनचं नाव आहे स्टुडंट कॉर्नर सायन्स अकॅडमी. तर या अकॅडमीची सहल निघलेली आहे आणि आमच्या भावाचं म्हणणं होतं की तुम्हीही चला. बाकीच्या टीचरच्या बायका निघल्या होत्या तर त्याने आम्हालाही काढलं त्यांच्यासोबत. तर आमची इथे एंट्री झालेली आहे गाडीमध्ये आणि गाडीमध्ये ज्या मुली होत्या त्या माझ्या सगळ्याच ओळखीच्या होत्या, कारण त्या आमच्या सरांच्या पण स्टुडंट आहेत. सरांच्या शाळेत नंतर त्या इथे ट्युशन करतात. चला हाय करा. हा माझ्या भावाचा मुलगा आहे आणि हा सगळ्यात छोटा विद्यार्थी आहे या बसमधला. चला हाय करा. तर अशा प्रकारे आमचा प्रवास चालू झाला आणि 2 तासाच्या प्रवासानंतर आम्ही थांबलो एका पेट्रोल पंपवरती इंटरव्ह्यूसाठी आणि त्यानंतर 7च्या नंतरचा आमचा इंटरव्ह्यू. तर मुली इथे एन्जॉय करत होत्या. आमचा साऊंड हा घरी विसरला होता. तर साऊंड घरी विसरला होता तर आम्ही मेंढ्या खेळायला तरी ते सॉन्ग मध्ये माझा आवाज व्यवस्थित येत नव्हता. बसलेला आहे. गुलाबाची कळी बघा हल्दी न माखली आली लली गोऱ्या गाली उतू उतू चालली. तर असा एन्जॉय प्रवास करत करत आम्ही पोहोचलो तुळजापूरमध्ये आणि तुळजापूरमध्ये हा आमचा मी रात्री 9:30 वाजता पोहोचलेलो. थोड्या पोरी झोपी झाल्या होत्या, सगळे उठवायला वेळ लावत होते. तर आम्हाला 9:30 वाजता आम्ही तुळजापूरमध्ये पोहोचलो आणि तिथून लागलो आम्ही मंदिराकडे दर्शनासाठी. आणि हे माझं गोड पिल्लू. आम्ही पिल्लूसोबत खूप एन्जॉय केलं आणि ही ट्रिपच खूप अविस्मरणीय होती खरं सांगायचं तर. कारण असा अनुभव हा मी पहिल्यांदाच घेत होते मुलींसोबत टूरमध्ये जायचा, सहलीमध्ये जायचा. तर रिहू पण खूप एन्जॉय करत होता. आणि अशा प्रकारे आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो. दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर 10:30 वाजले होते आम्हाला दर्शन घेऊन बाहेर येऊन. तर चालू होतं सगळ्यांचं सेल्फी वगैरे फोटो घेत होते आणि अशा प्रकारे आम्ही चालू केला पुढचा प्रवास जो होता पंढरपूरसाठी. तर माझ्या वहिनीला तिथं संक्रांत करायची होती, तिची संक्रांती राहिलेली. तर तिला आम्ही तुळजापूरमध्ये बांगड्या घालून आम्ही पोहोचलो पंढरपूरमध्ये. तर पहाटे 3 वाजता आम्ही दर्शनासाठी उठलो आणि आम्ही रेडी झालो. गुड मॉर्निंग. तर मुली ह्या सगळ्या झोपल्याच नव्हत्या खरं तर. तर मुलींची झोप मुली झोपल्याच नाही, पण आम्हाला वहिनीची संक्रांत कंप्लीट करायची होती म्हणून आम्ही निघलो पहाटे 3:30 ते 4च्या दरम्यान दर्शनासाठी. 3:30 वाजता आम्ही थंड पाण्याने आंघोळ करून निघलो पांडुरंगाच्या दर्शन रांगेकडे. तर आम्हाला तिथे ऑटो पण भेटला त्या वेळेला आणि या वेळेला सुद्धा फुल अशी दर्शन रांग भरलेली होती. खूप लांबपर्यंत चालावं लागलं आणि चंद्रभागेच्या तीरी जाऊन आम्ही रांगेमध्ये लागलो. तर जेव्हा आम्ही दर्शनाला रांगेमध्ये लागलो तेव्हा असा अंधार होता. नंतर तुम्ही बघू शकता की हे चंद्रभागेचं वातावरण आहे आणि उजेडामध्ये आम्हाला पुंडलिकाचं मंदिरही दिसत होतं. तर थोड्या वेळाने हळूहळू आम्ही रांगेत आहेत तोपर्यंतच ऊनही पडलं. नंतर जवळपास 1 तास झाला होता रांगेला लागून पण. आणि त्यानंतर मग हळूहळू आम्ही पुढे जात होतो आणि पुढे गेल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे की आता पुंडलिकाचं मंदिर जे आहे आणि चंद्रभागा जे आहे ते आपल्याला स्पष्ट दिसत आहे. कारण आता ऊन हे पडायला लागलं होतं. 7 वाजलेले जवळपास. तर आम्ही 6 वाजता जवळपास 5:30-6ला दर्शनाला लागलेलो. आमचे दर्शन झाले 8, 8:15 वाजता
आमचं पिल्लू घरी झोपलं होतं, त्यामुळे पटापट रुक्मिणीचं दर्शन घेतलं. माझ्या बहिणीने तिथं वौसा वगैरे केला, कारण तिची संक्रांत राहिली होती. आणि तिथून फोटो घेऊन तोपर्यंत आमची सहल ही पण दर्शन करून आलेली बाहेर. तर हे पण दर्शन करून आल्यामुळं मग आम्ही लागलो वापस पुढच्या प्रवासासाठी. तर मुली रांगेमध्ये एन्जॉय करत चालत होत्या आणि आमचं पिल्लू पप्पाजवळ होतं. आम्ही दर्शन करून येईपर्यंत पिल्लूनी मस्तपैकी झोप घेतली आणि नंतर त्याने मुखदर्शन घेतलं पप्पासोबत. आणि मुखदर्शन घेतल्यानंतर आम्ही आलो आमच्या गाडीकडे. सगळे लेकरं वगैरे सगळे आलेले होते आणि बाळाला थोडंसं हॉटेलवरती काहीतरी खाऊ घालून आम्ही आलो आमच्या पुढच्या प्रवासाला लागण्यासाठी. तर आमचं पिल्लू असं एन्जॉय करत होतं. पिल्लू सोबत असलं की मला स्वर्गात असल्यासारखं वाटतं खरं तर. आणि आता वेळ झाली होती 9:30, जवळपास 9:45ची. आणि सगळ्या लेकरांना आता भुका लागलेल्या, म्हणजे नाश्ता करायचा होता. तर आम्ही अशाच अवस्थेमध्ये पंढरपूरला बाय केलं. हा आहे चंद्रभागेचा शेवटचा व्ह्यू. तर चंद्रभागेचे हे व्ह्यू खूप सुंदर होता. सगळ्या मुली पंढरपूरला बाय केल्या आणि नंतर आम्ही एका हॉटेलवरती थांबलो नाश्त्यासाठी. तर लेकरांनी कोणी वडापाव किंवा कोणी तिथली मिसळपावची मजा घेतली. खूप मस्त असते पंढरपूर सोलापूरकडची मिसळपाव. आणि तिथली मजा घेतल्यानंतर, नाश्त्याची मजा घेतल्यानंतर आम्ही पोचलो अकलूजमध्ये सयाजी राजे वॉटर पार्कमध्ये. तर हा होता आमचा एंट्री पॉइंट, जिथे सगळ्या लेकरांना म्हणजे उंचीनुसार मध्ये एंट्री मिळत होती. काहीतरी होतं या ह्याच्यातून खाली जी मुलगी बुटकी आहे, उंचीला कमी आहे, त्यांना काहीतरी फीस कमी होती. तर त्यानंतर आम्ही मध्ये एंट्री केली. मध्ये एंट्री केल्यानंतर हा होता अकलूज मधला सयाजीराजे पार्कची एंट्री व्ह्यू. तर इथून आम्ही पुढे मध्ये जायला चालू केलं हळूहळू. तर खूप सुंदर वातावरण होतं. या वातावरणामध्ये हमेशाच राहावंसं वाटतं, पण शक्य नाही. तर आम्ही या डेजला खूप छान एन्जॉय करत होतो. आमचं पिल्लू पण एन्जॉय करत होतं. आणि हा होता अजून मधला व्ह्यू. जसं जसं मध्ये मध्ये जात होतो तसं तसं असं सरप्राईज होत होतं. मी पहिलंही इथं आलेली होते आणि इथे आम्हाला ड्रेस दिल्या गेले की आम्हाला चॉईस होत नव्हते. आणि हा मधले काही फोटो आहेत. आम्ही गेल्यानंतर आमचा फोन लॉकरमध्ये टाकला आणि तिथल्याच एका फोटोग्राफरकडून 2-3 फोटो घेतलेले मी तुमच्यासोबत इथे शेअर केलेले आहेत. खूप एन्जॉय केलं वॉटर पार्कमध्ये. आणि वॉटर पार्कमधून चेंज करून नंतर आम्ही त्याच पार्कमध्ये जेवण्याच्या सोयीकडे आलो. तर इथे जेवण्याची सोय केलेली सगळ्या लेकरांसाठी, म्हणजे सगळ्याच प्रवाशांसाठी इथं जेवण पण असतं. तर जेवण पण खूप छान होतं, सिंपल, साधं आणि म्हणजे असं पचण्यासारखं तळलेलं वगैरे नव्हतं. तर मुलींनी मस्त वॉटर पार्कमध्ये खेळून खेळून भुका लागलेल्या सगळ्यांना जेवण केलं. आणि त्यानंतर आम्ही हा बाहेरचा व्ह्यू घेतला. तिथे असं छोटंसं पुरातन गाव असल्यासारखं वाटत होतं, तशी फिलिंग येत होती. आणि हा होता माझा व्ह्यू. माझे डोळे पाण्याने सुजले होते, कारण तिथलं पाणी मला सूट झालं नव्हतं. खरं तर मी जारच्या पाण्याची सोय, म्हणजे मला सवय आहे, दुसरं पाणी जमत नाही, पण तिथल्या पाण्याने माझे डोळे असे पाणावले होते, सुजले होते. आणि रिव आमचा आईस्क्रीमची एन्जॉय घेत होता. आणि हे होता तिथला एक छोटंसं गाव तयार केलेलं. कोणी जर गेला असेल अकलूजमध्ये तर त्यानं बघितलं असेल. तर हा जुनं असं गाव पहिलं जसं असायचं तसं हे केलेलं खूप छान वाटत होतं. म्हणजे हे अविस्मरणीय वाटत होतं, बघताना खूप छान वाटत होतं. तर अशा प्रकारे आम्ही पोहोचलो तिथल्या आगगाडीकडे. आणि ही आहे तिथली आंगणगाडी, जी आम्हाला पूर्ण ग्राउंडमध्ये काय काय खेळणी आहेत, म्हणजे काय काय म्हणजे कशामध्ये बसायचं आहे आता आपल्याला पुढे, तर ते दाखवत होती. तर अशा प्रकारे आम्ही मग गाडीचा व्ह्यू, गाडीमधून व्ह्यू घेतले बाहेरचे काही. ठरवलं, बाहेरूनच ठरवलं की आपल्याला कोणती राईड करायची आहे, कोणत्या राईडमध्ये बसायचं आहे. त्यानंतर मग आगगाडीची राईड झाल्यानंतर आम्ही उतरलो आणि
आणि इथे काय झालं की काही जण गेले बोटिंग करण्यासाठी आणि काही जण गेले राईड खेळण्यासाठी. तर आम्ही मध्येच अडकलो होतो. आम्हाला दोन्हीही ग्रुप सापडत नव्हते. तर आम्ही मध्येच आम्हाला हा व्ह्यू सापडला. तर आम्ही मग इथेच फोटोशूट करायचं ठरवलं. म्हणजे इथेच आम्ही फोटो घेतले काही आणि छान छान असे फोटो घेतल्यानंतर आम्ही ठरवलं की राईडकडे जायचं. आणि इथं फोटो झाल्यानंतर आम्ही राईडकडे जो ग्रुप गेलेला आहे त्यांना शोधायचं ठरवलेलं. तर मग वहिनीसोबत इथे काय फोटो वगैरे घेऊन आम्ही निघालो राईडकडे, जिथे वेगवेगळ्या अशा राईड होत्या. तर चालत चालत खूप छान छान व्ह्यू होते, तिथं फोटो घेत होतो आम्ही. आणि हे आहे इथल्या राईडचा म्हणजे ग्राउंड, जे इथं वेगवेगळे प्रकारचे असे राईड करायला भेटत होते. तर एवढ्या मोठ्या मोठ्या रातपाळणीमध्ये बसणं वगैरे आम्हाला तर काही जमणार नव्हतं. पिल्लू होतं छोटंसं आणि आम्ही आमच्याच एक ग्रुप जो सापडत नव्हता त्याला बघत होतो. तर तिथे आम्हाला हे असं ग्राउंड भेटलं. खूप छान होतं हे ग्राउंड. या ग्राउंडवरती जाऊन असं वाटलं की मला हेच पॉइंट पाहिजे होता थोडा वेळ बसण्यासाठी, कारण एकटं बसण्यासाठी मी असं आलेली. तर खूप लेकरं वेगवेगळ्या राईडचा मजा घेत होते राईडची. आणि इथे वहिनी रिऊ सगळे असे राईड घेत म्हणजे जे आहेत त्या सिम्पल राईडची मजा घेत होते. तर मला एकटीला बसायचं होतं. तर मग मी या सगळ्यांचे छोटे छोटे व्हिडिओ करून माझे काही फोटोशूट केले आणि तिथेच एका साईडला मस्त निवांतपैकी बसले, जोपर्यंत आमचा जो हरवलेला ग्रुप आहे तो इथे सेल्फी पॉइंट साठी येणार होता. आणि तो आलाही पाठीमागे, त्यांची सेल्फी चालू होत्या. नको ग यदू. तर इथे माझ्या मामाची मुलगी पण माझ्यासोबत आलेली. तर तिने मला हे राईड साठी म्हणजे नेलं. मला नको होतं पण तिने मुद्दाम नेलं की म्हणे चला एकदा आपण हारल्यानंतरच जीत असते, तर तुम्ही एकदा बसून तर बघा, म्हणून तिने घेऊन आलेली मला इथे. तर मुली खूप छान एन्जॉय करत होत्या. त्यांच्यासोबत असं वाटत होतं की म्हणजे खूप छान वाटत होतं. जे माझं जगायचं राहिलं होतं ते मी या टूरमध्ये मुलींसोबत जगले. आणि आता आमची वेळ झाली वापस गाडीकडे निघण्याची. तर इथे जे पॉइंट होते मध्ये मध्ये आम्ही तिथे फोटो काढत काढत पुढे 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 जात होतो. तर काही भरपूर जण आमच्या पुढे गेलेले, आमचं पिल्लू असं एन्जॉय करत होतं. आमच्या पिल्ल्याचा एन्जॉय काही संपत नव्हता. त्याला असं नुसतं पळत राहावं असं वाटत होतं. बघू शकता तुम्ही तो किती आनंदी आहे. चल 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 वापस कशाला यायला? आणि अशा प्रकारे आम्ही निघलो परत बाहेर. तर इथे बाहेर जाताना असं म्हणजे शॉपिंगसाठी ठेवलेल्या काही वस्तू होत्या, म्हणजे जाता जाता कोणाला काही घ्यायचं असेल तर आम्ही त्या वस्तू बघत बघत निघलो बाहेर. तर बाहेर निघाल्यानंतर तिथे होता तरी ते बाहेर निघत निघत सेल्फी घेत घेत आम्ही बाहेर येत होतो, फोटो घेत घेत. तर काही फोटो मी इथं तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत, म्हणजे ग्रुप फोटो काही किंवा पर्सनल असे आम्ही घेतलेले फोटो काही इथं शेअर केलेले आहेत. तर खूप छान छान अशा सेल्फी पॉइंट होत्या तिथं की ज्या फोटो घेतल्याशिवाय पुढे जावंच असं वाटत नव्हतं. तर फोटो काढत काढत आणि जे वॉटर पार्क मधले फोटो होते ते आम्हाला कलेक्ट करायचे होते. तर ते फोटो कलेक्ट करण्यासाठी आम्हाला वेळ झाला. लेकरं तोपर्यंत गाडीत जाऊन बसले होते आणि फोटो कलेक्ट करून आम्ही गाडीकडे येईपर्यंत चांगलाच अंधार झालेला होता. तर लेकरं आता थकून मस्त गाडीमध्ये जाऊन बसले. हा होता रात्रीचा गाडीमधला व्ह्यू. आणि रात्री थकून लेकरं पटकन झोपी गेले आणि पहाटे 2 वाजता पोहोचलो आम्ही आमच्या गावी, म्हणजे आमच्या सोनपेठला. तर सोनपेठला इथे लेकरांचे लेकपुरी झोपेतून उठून
बॅग वगैरे समेटून बाहेर निघलेल्या. तर बाय करा म्हणून अवतार सांगत होत्या. तर अशा प्रकारे इथं त्यांचे पॅरेंट्स त्याला न्यायला आलेले. तर बाय मैत्रिणींनो, हा ब्लॉग इथं संपवते. कधी झालं तर अकलूजला नक्की जा, खूप एन्जॉय करा. ओम साई.